लेक्चरला करू स्टार्ट. आता आपल्याला शिकू पहिल्यांदा 1 to 1 काय असतं. ठीक आहे. आता हे 1 to 1 म्हणजे काय? जसं की एक एक्झाम्पल घ्यायचं बोललं तर काय असतो, एक मोबाईल. ठीक आहे. एक युजर, कोण आहे, एक युजर, आणि त्या युजरकडे किती मोबाईल नंबर असतात? सपोज त्या युजरचा आधार नंबर किती असतात? एक असतो ना. म्हणजेच एका युजरचा आधार नंबर किती असतो? एकच असतो, बरोबर ना. मग त्याच प्रकारे की एक आपला कसा असणार, युजर नावाचा टेबल असणार आणि दुसरा कोणता असणार आपला आधारचा, कोणता आधार नंबरचा काय असेल, एक टेबल असेल. जसं की पेंट मध्ये मी सांगतो इथे. ठीक आहे. इथे पेंट मध्ये आलो आणि पेंट मध्ये आल्यानंतर हा पहिला टेबल आपण गृहीत करू की युजरचा, आणि जो काही सेकंड टेबल आहे त्या सेकंड टेबलला आपण समजू इथे आधार. आधार नंबर. ठीक आहे. आता सपोज इथे एक नंबरचा युजर, तिथे इथे एक नंबरचा युजर आहे आणि त्या युजरचं नाव आहे जसं की ABC, आणि इथे काय आहे की त्याची आयडी एक आहे आणि त्या आयडीचा काय एक आधार नंबर आहे. जसं की आधार नंबर मी असं काहीतरी राईट केलाय, हा झाला कोणता आधार नंबर. ओके. म्हणजे जो काय आपला युजर नावाचा टेबल आहे, त्या युजर नावाच्या टेबलमध्ये किती युजर आहे? एक युजर आहे, बरोबर ना. आणि जो काय आधार कार्ड आधार नंबरचा जो काही टेबल आहे त्या टेबलमध्ये पण काय एक नंबरला एक आधार नंबर आहे. ओके. मग एका युजरचा आधार नंबर किती असतो? एकच असतो. किती असतो? मग इथे काय झालं, एक युजर आणि एक आधार नंबर. मग ह्यांचं रिलेशनशिप कोणतं झालं? 1 to 1 रिलेशनशिप झालं. जसं की एका युजरची एकच व्हॅल्यू, जसं की एक युजर एक मोबाईल, एक स्टुडंट वन बॅग, असं असतं ना. ठीक आहे. मग त्याच प्रकारे एक युजर, त्या युजरचा काय इथे दुसरा एक आधार नंबर. ह्या आधार नंबर, जो काय हा आधार नंबर आहे तो आधार नंबर दुसरे कुठंच यूज नाही होणार. म्हणजे अख्ख्या जगात आधार नंबर काय राहणार आहे? हा एकच राहणार आहे, बरोबर ना. मग इथे रिलेशनशिप कोणतं राहणार? 1 to 1 रिलेशनशिप राहणार. ठीक आहे. त्यानंतर सेकंड कोणतं होतं? फक्त रिलेशनशिप समजा, बाकी काही. त्यानंतर 1 to मेनी. आता 1 to मेनी पाहिजे म्हणलं तर कसं की सपोज जो काय आपण एक प्रोडक्ट नावाचा टेबल बनवला होता आणि त्या प्रोडक्ट नावाच्या टेबलमध्ये प्रोडक्ट होता, बरोबर. आणि त्या प्रोडक्टची किती प्राइस होत्या? प्राइस किती होत्या? मल्टिपल प्राइस होत्या ना. जसं की एकच प्रोडक्ट होता आपल्याकडे, जो काही एक नंबरचा प्रोडक्ट होता. जसं की एक नंबरचा प्रोडक्ट आहे, त्या एक नंबरच्या प्रोडक्टची प्राइस 100 पण होती, 200 पण होती, 300 पण होती आणि ते 400 पण होते, बरोबर. म्हणजे इथे काय झालंय की एक प्रोडक्ट आणि त्या प्रोडक्टचे किती मल्टिपल प्राइस आहे. काय झालं इथे? एक प्रोडक्ट आणि त्याच्या किती मल्टिपल प्राइस आहे तिथे. मग इथे रिलेशनशिप कोणतं यूज होणार? जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे आणि जो काय प्राइस नावाचा टेबल आहे, ह्या दोन्ही टेबल मध्ये कोणतं रिलेशनशिप झालं? मग 1 to मेनी. म्हणजे काय? एक प्रोडक्ट मल्टिपल प्राइस. इथे रिलेशनशिप कोणतं झालं या दोन्ही टेबल मध्ये? 1 to मेनी रिलेशनशिप झालं. मग मेनी टू 1 रिलेशनशिप कसं असेल? मग मेनी टू 1 रिलेशनशिप कसं असेल? जसं की एक प्रोडक्ट, त्या प्रोडक्टचे मल्टिपल प्राइस. जसं की एक स्टुडंट मल्टिपल सब्जेक्ट. ठीक आहे. एक स्टुडंट मल्टिपल सब्जेक्ट स्टडी करतो ना. मग त्याच पद्धतीने एक प्रोडक्ट त्याच्या मल्टिपल प्राइस. मग मला हे सांगा की मेनी टू 1 कसं असेल? त्याचं एक्झाम्पल कोणाला सांगता येईल? नॉर्मल लाईफ मधले सांगू शकता तुम्ही. ठीक आहे. मी सांगू तुम्हाला. आता ह्याचं अपोजिट केलं तर काय होईल? ह्याच अपोजिट केलं तर मेनी टू 1 करायचे ना आपल्याला. फक्त इथे काय 1 टू मेनी आणि खाली काय मेनी टू 1. सेम राहणार ना. इथे प्राइस आणि हे प्रोडक्ट. मग यांच्या दोघांमध्ये रिलेशन कोणतं झालं? प्राइस आणि प्रोडक्ट मध्ये मेनी टू 1 रिलेशनशिप. तसं की डिपार्टमेंट आणि कोर्सेस. ठीक आहे. डिपार्टमेंट किती असू शकतात? डिपार्टमेंट आणि आपल्याकडे सब्जेक्ट नावासाठी.
जसे की डिपार्टमेंट मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असू शकतात, आर्ट असू शकतं, सायन्स असू शकतं किंवा कॉमर्स असू शकतं. ठीक आहे. आणि ठीक आहे, ह्याच अपोजिट केलं काय होणार आपल्याला, मेनी टू वन. आता हे मेनी टू मेनी काय, जसे की डिपार्टमेंट मध्ये गेलो, डिपार्टमेंट मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असतात, जसं की आर्ट असू शकतं, सायन्स असू शकतं, कॉमर्स असू शकतं. त्यानंतर कोर्स, जो काय कोर्स नावाचा टेबल आहे त्यामध्ये कोर्स कोणते कोणते असू शकतात, इथे कम्प्युटर सायन्स असू शकतो. ठीक आहे, डिपार्टमेंट पेक्षा आपण इथे घेऊ सब्जेक्ट. आता आर्ट मध्ये सब्जेक्ट कोणते असणार, हिस्ट्री, मराठी, हिंदी असे जाऊ शकतात. म्हणजे इथे काय झालं, मल्टिपल सब्जेक्ट झाले. त्यानंतर सायन्समध्ये गेला, सायन्समध्ये गेला पण फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ असे सब्जेक्ट भेटतात. केमिस्ट्रीमध्ये बी गेला तुम्हाला तिथे पण काय होईल, मल्टिपल सब्जेक्ट भेटतील. ठीक आहे. मग इथे रिलेशनशिप कोणतं होणार यांच्यामध्ये, मेनी टू मेनी. ठीक आहे, थोडक्यात फक्त एक्झाम्पल सांगितले तुम्हाला. आता याचा रिअल लाईफ मध्ये यूज होतो, पण तुम्हाला समजला पाहिजे की तो यूज होतोय म्हणून असा टेबल मध्ये यूज होतोय. आता जो काय आपण प्रोजेक्ट घेतला होता त्या प्रोजेक्ट मध्ये भरपूर जागेवर आपले हे रिलेशनशिप काय झालेत आपल्याला यूज केलेत. ठीक आहे, तुम्हाला समजले नसेल की आपण कुठे यूज केलेत, कसे केलेत. ठीक आहे, ते आज आपण एक्सप्लेन करू. ठीक आहे. ठीक आहे, आपण आता जाऊ कोड कडे जाऊ. ठीक आहे, थोडासा कोड पाहू किंवा इकडे आलो. आता हे रिलेशनशिप किती झाले, 4 रिलेशनशिप. तुम्हाला त्याचे एक्झाम्पल विचारलं, हे 4 रिलेशनशिप काय आहे, 1 to 1 काय आहे, तुम्ही लगेच सांगू शकता. 1 to 1 त्याचं एक्झाम्पल सांगू शकता तुम्ही. वन, एका टेबलमध्ये एक युजर आणि त्याची एकच व्हॅल्यू, दुसऱ्या टेबलमध्ये एकच व्हॅल्यू. ठीक आहे. मेन्यू टू मेन्यू म्हणला तर तुम्ही त्याचं एक्झाम्पल सांगू शकतात. 1 टू मेनी म्हणला त्याचं पण एक्झाम्पल सांगू शकतात. ठीक आहे. आता जे काय आपल्या क्युरी आहेत, जो काय आपले 2 टेबल आहेत त्या दोन्ही टेबल मध्ये आपण जॉईन कसं करायचं, बरोबर ना. सपोज हा एक युजर नावाचा टेबल आहे आणि सेकंड कोणता आहे, हा आधार नावाचा एक टेबल आहे. ठीक आहे, मी इथे एक नवीन टेबल बनवतो. सपोज हा झाला एक टेबल आणि हा झाला आपला सेकंड टेबल. ओके, ह्या टेबलला मी नाव देतो जसं की, आपल्याला काय करायचे ते फक्त समजून घ्या पहिले ते. आणि ह्या टेबलला नाव देतो मी बी टेबल. आता जो काही ए आणि बी टेबल आहे, बरोबर, जो काय ए आहे टेबल आणि जो काय बी टेबल आहे, ह्या दोघांचं आपल्याला काय करायची, जॉईन करायची. काय करायचे आपल्याला, जॉईन करायची. मग जॉईन करण्यासाठी जो काही टेबल आहे ते जॉईन करण्यासाठी आपल्याला कीचा यूज करावा लागतो. कशाचा यूज करावा लागतो आपल्याला, कीचा यूज करावा लागतो. तुम्हाला एक की माहिती की आपण क्युरी क्रिएट करताना एक क्युरी यूज करतो, की कोणती की आहे, प्रायमरी की. बरोबर ना. काय यूज करतो आपण इथे, प्रायमरी की यूज करतो. आणि त्यासारखी अजून एक असते फॉरेन की असते. काय असते, फॉरेन की. आता हे प्रायमरी की असतं काय आणि फॉरेन की काय असतं ते सांगा. ठीक आहे. सपोज ह्या टेबल मध्ये मी करतो एक आयडी आणि सेकंड करतो मी इथे नेम, आणि मी इथे एक अजून करतो आयडी आणि हे सेकंड मध्ये मी राईट करतो A_ID. ठीक आहे. आता इथे मी काय केलंय, एक ए टेबल आहे आणि दुसरा कोणता टेबल आहे, बी टेबल आहे. ओके. आणि इथे मी काय केलंय की ए टेबलची मी इथे काय केली, आयडी क्रिएट केली, आणि इथे काय केली मी बी टेबलची काय केली, आयडी क्रिएट केली. आता दोन्ही टेबल मध्ये जी काय आपण आयडी क्रिएट करतो ते आयडी क्रिएट करण्यासाठी आपण ह्यांना काय देतो, ते एक प्रायमरी की देतो. प्रायमरी की दिल्यानंतर काय होतं, जी काय आपली क्युरी आहे ती क्युरी काय होती, ऑटोमॅटिकली इन्क्रिएट होते, म्हणजे ऑटोमॅटिकली काय होती, जनरेट होते. कशाने, प्रायमरी की. ओके. मग आता ह्या टेबलचं आपल्याला जॉईन करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागतं, फॉरेन कीचा यूज करावा लागतो. कशाचा यूज करावा लागतो आपल्याला, फॉरेन कीचा यूज करावा लागतो. म्हणजे जो काय आपला हा दोन टेबल आहे, ह्या दोन्ही टेबल मध्ये आपल्याला जॉईन करायचे ते दोन्ही टेबल. मग हे दोन्ही टेबल जॉईन करण्यासाठी आपल्याला फॉरेन कीचा यूज करावा लागतो.
मग प्रायमरी की तर आपण काय करतो, टेबल क्रिएट करताना जी काय आयडी आहे ती आयडी ऑटोमॅटिकली इन्क्रिप्ट होण्यासाठी आपण ती आयडीचा यूज करतो. मग आता हे फॉरेन कीचा यूज काय होतो? फॉरेन कीचा यूज कशासाठी होतो की दोन टेबल मध्ये जॉईन करण्यासाठी फॉरेन कीचा यूज होतो. म्हणजेच काय, जी काही ए आय डी आहे, कोणती, जी काही ए आय डी आहे, ही जी काय ए आय डी ह्या टेबलमध्ये गेली तर काय होणार, ही ए आय डी फॉरेन की म्हणून होणार. काय होणार म्हणजे की ह्या टेबलमधून ए आय डी बी टेबलमध्ये गेली तर मग ही ए आय डी इकडे जाऊन काय झाली, फॉरेन की झाली. इकडे कोण आहे ती, प्रायमरी की. आणि बी टेबलमध्ये गेल्यानंतर काय झाली, फॉरेन की झाली. जसं की आपण इंडियाच्या बाहेर गेलो किंवा इंडियाच्या बाहेरचे आपल्या दुसऱ्या देशातले आपल्या देशात लोक आले तर आपण त्यांना काय म्हणतो, फॉरेनर आले, बरोबर ना. मग त्याच प्रकारे जो ए आय डी आहे, जो ए आय डी त्याचा स्वतःचा टेबल सोडून दुसऱ्या टेबलमध्ये गेला तर त्याला आपण काय म्हणतो, फॉरेन की म्हणतो. ठीक आहे. आणि त्याच टेबलमध्ये असला तर त्याला म्हणतो आपण प्रायमरी की. म्हणजे ह्या टेबलने त्याची आयडी सोडली आणि दुसऱ्या टेबलमध्ये त्याने स्टोअर केला तर त्याला आपण काय म्हणतो, फॉरेन की म्हणतो. म्हणजे जो का हा आयडी आहे, आयडी कुठे जातो, ह्या टेबल. जो काही ए नावाचा आयडी आहे तो बी टेबल मध्ये गेला की फॉरेन की झाला म्हणून. ठीक आहे. मग ह्या दोन्ही टेबल मध्ये आपल्याला जॉईन करण्यासाठी आपल्याला काय लागतं, फॉरेन की द्यावा लागते. जसं की मला ह्या दोन्ही टेबलचं काय करायची, जॉईन करायची. मग मी काय केलं इथे, जो काय ए आय डी आहे, जो ए आय डी ला मी काय केलं, ऍज अ बी टेबल मध्ये फॉरेन की म्हणून यूज केलं. म्हणजे ह्या दोघांचं काय झालं, कनेक्शन झालं किंवा जॉईन झालं. म्हणजे एक टेबल मधली आयडी दुसऱ्या टेबल मध्ये स्टोअर केली की त्याला आपण काय म्हणतो, जॉईन झाला टेबल. ठीक आहे. जॉईन करण्यासाठी सिंपल प्रायमरी आपण फॉरेन कीचा यूज करतो. ओके. आता याचं एक्झाम्पल पाहायचं बोललं तर आपण जाऊ वर्क बेंच मध्ये. ठीक आहे. वर्क बेंच मध्ये मी एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला जॉईन कसं करायचं. आता तुम्हाला फॉरेन की वगैरे नसेल समजलं तर इकडे सिंपल सोप्या भाषेत सांगतो. आता आपल्याला काय करायचे की दोन टेबल आहेत आपल्याकडे. एक टेबल बनवू आपण प्रोडक्टचा आणि सेकंड बनवू आपण प्राइस नावाचा टेबल. ओके. सपोज मी इथे काय करतो, एक टेबल बनवतो, क्रिएट टेबल. ओके. त्या टेबलला नाव देतो मी इथे. ठीक आहे. डेटाबेस बनवायला लागेल पहिल्यांदा. क्रिएट डेटाबेस. इथे मी डेटाबेसला नाव देतो MySQL डेम. काय केलं मी, एक हे नावाचा काय केलं, एक डेटाबेस बनवून घेतो. डेटाबेस बनवल्यानंतर त्या डेटाबेसला मी इथे काय करतो, वर्क बेंच मध्ये यूज करतो. मग इथे यूज MySQL डेमो आणि ह्या क्युरीला करतो मी रन. ठीक आहे. दोन्ही क्युरी मी रन केल्यानंतर मी काय करतो, इथे आता एक टेबल बनवतो. सपोज मला काय करायची, एक प्रोडक्ट नावाचा टेबल बनवायचा आहे आणि दुसरा बनवायचा आहे मला प्राइस नावाचा टेबल बनवायचा आहे. पण जे काय प्रोडक्ट आणि प्राइस हे दोन टेबल आहे, ह्या दोन्ही टेबलला मला करायची जॉईन. ओके. मग सिंपल जसं की तुम्ही टेबल बनवतात ऍज इट इज तसंच बनवायचं. क्रिएट टेबल. टेबल पहिला बनवतो मी प्रोडक्ट. ठीक आहे. प्रोडक्ट बनवल्यानंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिले मी करतो इथे प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी. ह्या आयडीला टाईप देतो मी इंट. त्यानंतर प्रायमरी की आणि हिला देतो ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. ओके. त्यानंतर इथे मी घेतो फक्त प्रोडक्ट नेम घेतो आणि त्याला टाईप दिला जसं की मी इथे व्यारकॅर दिला 100. आणि जो काही टेबल आहे तो टेबल मारतो इथे क्रिएट. झाला टेबल क्रिएट. फर्स्ट टेबल क्रिएट झाला इथे. ठीक आहे. फक्त मी इथे काय केलंय, आयडी दिली आणि सेकंड दिलंय नेम दिले. दुसरं मी काही चेंजेस केलेत का, काहीच नाही केलं. आता मला काय करायचं की दुसरा टेबल बनवायचा आहे प्राइस नावाचा. ओके. मग जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे आणि दुसरा कोणता आहे, प्राइस नावाचा टेबल आहे. मग ह्या दोघांना मला काय करायची, जॉईन करायची. मग जॉईन करायची असेल तर मला काय करायला लागेल, जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे, जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्यामधली जी काय प्रायमरी की आहे त्या प्रायमरी कीला काय करायची, मला ऍज अ प्राइस नावाच्या टेबल मध्ये फॉरेन की म्हणून यूज करायची. समजलं. म्हणजे जी काय प्रायमरी की असते ती प्रायमरी की काय करायची, ज्या टेबलला आपल्याला जॉईन करायची त्या टेबल मध्ये फॉरेन की म्हणून काय करायची, तिथे यूज करायची. जसे की प्रायमरी कोण आहे आपली, प्रोडक्ट आयडी. मग जो काय आपल्याला प्राइस नावाचा टेबल बनवायचा आहे त्यात आपल्याला काय करायची, इथे ऍज अ फॉरेन की म्हणून काय करायची, तिथे यूज करायची. क्रिएट टेबल. कोणता,
प्राइस नावाचा टेबल, राऊंड ब्रॅकेट घेतला आणि जो काय प्राइस नावाचा टेबल आहे त्याची मी काय करतो इथे प्रायमरी की बनवतो. त्या कोणत्या प्राइस नावाचे टेबल. का प्रायमरी की बनवतो? आता प्रोडक्ट आणि प्राइस नावाचं काय होणार, ह्या दोघांचं कनेक्शन होणार आहे किंवा जॉईन होणार आहे. त्यानंतर मला अजून एखादा टेबल जॉईन करायचा असेल तर प्राइस नावाच्या टेबल बरोबर, त्यामुळे मी तिथे काय करतो प्रायमरी की देतो. मग ह्याला देतो मी इथे प्राइस अंडरस्कोर आयडी, त्याला टाईप दिला इन, त्याला बनवतो प्रायमरी, त्यानंतर ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. त्यानंतर जो काय आपल्याला जो टेबल आहे प्रोडक्ट टेबल आणि सेकंड आपला प्राइस टेबल, ह्या दोन्ही टेबल आपल्याला जॉईन करायचे. मग जॉईन करण्यासाठी जो काय पहिला टेबल आहे, पहिल्या टेबलची प्रायमरी की ऍज अ दुसऱ्या टेबलमध्ये फॉरेन की म्हणून यूज करायची. मग त्याची प्रायमरी की कोणती, प्रोडक्ट आयडी. मग ही प्रोडक्ट आयडी मी काय करतो इकडे फॉरेन की म्हणून यूज करतो. इकडे आली मग कोण झाली प्रोडक्ट आयडी, फॉरेन की झाली, आणि त्या फॉरेन कीला मी देतो इथे टाईप इन. आणि त्यानंतर मी इथे करतो एक प्राइस किंवा प्राइसला टाईप दिला मी इथे इन. ओके, झाला टेबल क्रिएट. काय केलंय मी इथे एक टेबल बनवलाय, कोणता, प्रोडक्ट नावाचा टेबल. त्या प्रोडक्ट नावाच्या टेबलमध्ये इथे मी प्रोडक्ट आयडीला काय केलंय ऍज अ प्रायमरी की म्हणून डिक्लेअर केलंय. ओके, त्यानंतर आता जो काय प्रोडक्ट टेबल आहे प्राइस टेबल आहे, प्राइस टेबल ह्या दोघांचं आपल्याला जॉईन करायचं होतं. मग मी इथे काय केलं क्रिएट टेबल प्राइस, प्राइस टेबलची आयडी बनवली, मी प्रायमरी की दिली. त्यानंतर जी काय आपल्याला प्रोडक्ट टेबलची प्रायमरी की आहे ऍज अ मी इकडे काय केली फॉरेन की म्हणून यूज केली. कोणत्या टेबलमध्ये, प्राइस नावाच्या टेबलमध्ये. ह्याच्यामुळे काय झालं, ह्या फॉरेन की मुळे जे आपले दोन टेबल आहेत ते टेबल काय झाले आपले जॉईन झाले. ओके, टेबल बनवून घेऊ. मग हा समजतंय का नाही, कन्फ्युज होतात थोडस. ठीक आहे, सपोज आता मला सांगा की माझ्याकडे युजर नावाचा टेबल आहे आणि युजर नावाच्या टेबल मध्ये मला काय करायचे की हे दोन्ही टेबल मला जॉईन करायचे. तर मग कसे राहणार क्युरी, कशी राहील शुभम, कशी राहील क्युरी? फील्ड सेट करायची. कोणती फील्ड सेट करायची आपण, दोन्हीची आयडी घ्यायला लागतात. शुभम काय करायला लागेल, काय करा तुम्हाला, नाही ठीक आहे. आता मला काय करायचे की फक्त प्राइस नावाचा टेबल आहे आणि प्राइस नावाचा टेबल आणि युजर नावाचा टेबल आहे, ते दोन्ही टेबलला मला कनेक्ट करायचं. मग मी काय करतो प्राइस आणि युजर नावाचा टेबल आहे. ठीक आहे, आपल्याकडे ऑलरेडी प्राइस नावाचा टेबल बनवलाय मी. आता मी युजर नावाचा टेबल बनवायचा आहे, ह्या दोघांचं मला जॉईन करायचे. मग त्यासाठी क्युरी कशी राहणार माझी, युजरच्या आयडी घ्यायची. तुमचं म्हणणं कसं आहे का नाही, लक्ष सांगा, समजत ना का, काय नाही समजलं तुम्ही विचारलं तरच मी सांगू शकतो ना. काय नाही समजलं मला ते सांगा. ऑनलाईन मध्ये ऑनलाईन मेंबर समजतंय का नाही, काय झालं सांगा, काय नाही समजलं. एवढंच पार्ट आहे, जास्त कनेक्ट करण्यास एवढंच आहे. जॉईन केलं डायरेक्ट सिलेक्टची क्युरी करायची, बस एवढंच आहे. ऑनलाईन मध्ये अरे सांगू शकतात का नाही. सपोज आता मला काय करायची, तुम्ही ऑनलाईन मेंबर सांगा बरं. आता प्राइस नावाचा टेबल ऑलरेडी आपल्याकडे आहे, मला करायची युजर नावाचा टेबल आणि जो काय प्राइस आणि युजर ह्या दोघांनी मला करायची जॉईन. क्युरी कशी राहील माझी, जसं की इथे आपण प्रोडक्ट आणि प्राइस ह्या दोघं टेबल आपण काय केले ते जॉईन केले बरोबर. मग मला काय करायचं की सपोज तुम्ही या दोन्ही टेबल पैकी कोणता टेबल मला जॉईन करून दाखवा युजर नावाच्या टेबलवर, मग कसा करायचं मला ते क्युरी सांगा. ऑनलाईन मेंबर वर्षा सांगता येईल, अरे सिंपल राहणार ना. जसं की ते काय केले आपण प्रोडक्ट नावाचा टेबल बनवलाय आणि काय केलं इथे प्रोडक्ट आयडीला आपण केलं इथे प्रायमरी की. ओके, आणि प्रायमरी की काय केली आपण ऍज अ
प्रायमरी की आपण प्राइस नावाच्या टेबलमध्ये इथे फॉरेन की म्हणून यूज केली. ह्या टेबल मधली आयडी इकडे गेली की झाली फॉरेन की. ह्याला आपण काय म्हणणार? फॉरेन की म्हणणार. काय म्हणणार? का म्हणणार की जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्या प्रोडक्ट नावाच्या टेबल मधून प्राइस नावाच्या टेबल मध्ये आली, म्हणून त्याला आपण म्हणणार फॉरेन की. आणि ती इकडे काय, इकडे प्रायमरी की आणि इकडे आले झाली फॉरेन की. मग जॉईन करण्यासाठी काय करायचे की इकडची प्रायमरी की दुसऱ्या टेबल मध्ये ऍज अ फॉरेन की म्हणून यूज करायची. बस कनेक्शन झालं टेबल मधलं. जसं की आपण प्रोजेक्ट मध्ये पण केलंय. जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्या प्रोडक्ट नावाच्या टेबल मधून जसे की त्याचे डायग्राम काढायला गेलो आपण. ठीक आहे, आपण डायग्राम काढायला गेलो की जसं की हा कोणता टेबल आहे, सपोज हा प्रोडक्ट नावाचा टेबल आहे. ओके, आता हा प्रोडक्ट नावाचा टेबल आहे. प्रोडक्ट नावाच्या टेबल मधून आपण काय केलंय, प्रोडक्ट आयडी कोणत्या टेबल मध्ये स्टोअर केली, परत प्राइस नावाच्या टेबल मध्ये पण आपण काय केले, प्रोडक्ट आयडी स्टोअर केली. बरोबर, कोणत्या टेबल मध्ये, प्राइसिंग नावाच्या टेबल मध्ये पण स्टोअर केली. त्याच्याबरोबर आपण काय केले, जो काय ऍड टू कार्डचा पेज होता, कोणता पेज होता आपलं, जो काय कार्ड नावाचा टेबल होता त्या कार्ड नावाच्या टेबल मध्ये पण आपण काय केले, इथे प्रोडक्ट आयडी स्टोअर. बरोबर, त्यानंतर तुम्ही पाहिलं की युजर नावाचा टेबल आहे त्याच्यामध्ये पण आपण काय केलं, प्रोडक्ट आयडी स्टोअर केली. बरोबर ना, म्हणजे जी काय आपली प्रोडक्ट आयडी आहे ती आपण काय केली, सगळ्या टेबल मध्ये यूज केली. बरोबर, म्हणजे आपण काय केले की जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे तो टेबल सगळ्या टेबल बरोबर आपण कनेक्ट केलाय, म्हणजे जॉईन केलाय. बरोबर ना, म्हणजे प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्याच्याबरोबर प्राइस नावाचा टेबल पण अटॅच आहे, कार्ड नावाचा पण टेबल अटॅच आहे, त्याच्यानंतर जो काही युजर नावाचा टेबल आहे तो पण काय इथे जॉईन आहे. म्हणजे आपण काय केलंय, एका टेबल बरोबरच मल्टिपल टेबल आपण जॉईन केले. समजतंय? मग काय करायचं की टेबल जॉईन करण्यासाठी काय करायचं, सिंपल क्युरी राहणार इथे. ऍज अ एक टेबल बनवलंय, एका टेबल मधली आयडी दुसऱ्या टेबल मध्ये यूज करायची, झाले जॉईन. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काही कॉम्प्लिकेट नसतं. ठीक आहे, इथे मी टेबल करतो, इथे क्रिएट. ठीक आहे, ऑलरेडी टेबल क्रिएट झालाय. क्रिएट झाल्यानंतर मी दोन्ही टेबल मध्ये मी काय करतो इथे आता की एक एक डेटा इन्सर्ट करतो. जसं की मी इथे इन्सर्टची क्युरी राईट करतो, इन्सर्ट इनटू प्रोडक्ट, राऊंड ब्रॅकेट मध्ये आपल्याला फक्त स्टोअर करायची इथे फक्त नेम, सॉरी नेम नाही राहणार इथे, प्रोडक्ट नेम. त्यानंतर व्हॅल्यूज राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये मी व्हॅल्यू स्टोअर करतो एका प्रोडक्टचं नाव. जसं की प्रोडक्टचं नाव मी स्टोअर करतो इथे ABC किंवा D, असं काय करतो, एक प्रोडक्ट इन्सर्ट करतो. ह्या क्युरीला करतो मी इथे रन, झाला टेबल मध्ये डेटा इन्सर्ट. त्याचबरोबर मी ते काय करतो, प्राइस, जो काय प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्या प्राइसिंग नावाच्या टेबल मध्ये पण मी काय करतो, इथे डेटा इन्सर्ट करतो. जसं की इन्सर्ट इनटू प्रोडक्ट नेम नाही राहणार इथे, इथे राहणार फक्त एक तर राहणार प्रोडक्ट आयडी, असं नाही समजणार. ठीक आहे, मी काय केलंय, प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्या प्रोडक्ट नावाच्या टेबल मध्ये एक प्रोडक्ट मी ऍड केलाय, कोणता, ABCD. आणि त्या टेबल मधला मी तुम्हाला डेटा शो करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट, आणि या क्युरीला मी करतो रन. जसं मी रन केले, जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्या प्रोडक्ट नावाच्या टेबल मध्ये किती प्रोडक्ट आहेत, एक प्रोडक्ट आहे. बरोबर ना, आणि ते प्रोडक्टच्या आयडी किती आहे इथे, एक आयडी. बरोबर, मग ही आयडी आपल्याला काय करायची, प्राइस जे काय टेबल आहे त्या प्राइस नावाच्या टेबल मध्ये आयडी स्टोअर करायची फक्त. बस, मग काय राहणार इथे, इन्सर्ट इनटू, आपल्याला कोणत्या टेबल मध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे, प्राइस, राऊंड ब्रॅकेट घेतला. त्यानंतर फर्स्ट आपल्याला प्रिंट करायची प्रोडक्ट आयडी, आणि सेकंड आपल्याला प्रिंट करायची इथे, ठीक आहे, ते फक्त प्राइस. कोणती प्राइस, इथे आपण एक टाईप दिलाय इंटिजर प्राइस. हे दोन आपल्याला व्हॅल्यू काय करायचे, स्टोअर करायचे. त्यानंतर व्हॅल्यूज राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये पहिली मी काय करतो,
प्रोडक्ट नावाच्या टेबल मधली किती आयडी, एक आयडी, ती आयडी मी इथे अटॅच करतो. त्यानंतर नेक्स्ट इथे प्राइस आहे, प्राइस मी काय करतो इथे मनाने राईट करतो जसं की 100 झाल्या, 2 व्हॅल्यू दिल्या आणि इथे मी करतो डेटा इन्सर्ट. झाला इन्सर्ट झाल्यानंतर मी इथे डबल काय करतो, जो काय आपला टेबल आहे कोणता, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्राइस झाले इथे. आणि ह्या टेबल मधला तुम्हाला डेटा शो, जसं की क्युरी रन केलं इथे काय स्टोअर झालंय, प्राइस आयडी, त्यानंतर प्रोडक्ट आयडी, त्यानंतर ती काय झाली इथे प्राइस झाली. ओके, झालं एवढं काम. 2 टेबल बनवले आणि दोन्ही टेबलला आपण इथे काय केले, जॉईन केले. ठीक आहे, आणि जॉईन केल्यानंतर मी काय केले, जसे टेबलचं स्ट्रक्चर होतं, जसं की ते आपण प्राइस आयडी घेतली होती, प्राइस आयडी ऑटो इन्क्रीमेंट होणार होती, त्यानंतर प्रोडक्ट आयडी. मग आता ही प्रोडक्ट आयडी भेटणार कुठून आपल्याला, की जो काय आपला प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्या प्रोडक्ट नावाच्या टेबल मधून, आणि इथे प्राइस आपण काय केली ते अटॅच केली. झाला, 2 डेटा इन्सर्ट झाले दोन्ही टेबल मध्ये वेगवेगळे डेटा. आता मला काय करायची, आता एक टेबल आहे आपला प्रोडक्ट नावाचा आणि सेकंड टेबल आपला कोणता आहे, प्राइस नावाचा. ह्या दोन्ही टेबल मधून मला डेटा काय करायचा, घेऊन यायचा. काय करायचे मला इथे दोन्ही टेबल मधून मला आता काय करायचं, डेटा घेऊन यायचं. आता दोन्ही टेबल मधून डेटा घेऊन यायचं तर कसं आणायचं डेटा, पहिल्यांदा आपण कसं आणायचं डेटा, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट, त्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम प्राइस. काय होणार, दोन्ही टेबल मधून डेटा येणार, बरोबर ना. पण ह्या दोन्ही क्युरी काय झाल्या, वेगवेगळ्या झाल्या. मला असं करायचे की एकच क्युरी राईट करायची आणि एकाच क्युरीत मला डेटा आला पाहिजे, बरोबर. मग एक आपल्याला नेस्टेड क्युरी राईट करण्यासाठी सिंपल सिंटॅक्स सांगतो तुम्हाला. जेव्हा कधी पण नेस्टेड क्युरी राईट करायची असेल तेव्हा काय करायचं, की मेन टेबल सिलेक्ट करायचा. पहिले कोणताच टेबल सिलेक्ट करायचा, मेन टेबल. आता मेन टेबल आपला कोणता आहे, जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे तो आपला काय झाला इथे मेन टेबल. मग इथे काय करायचं, की मेन टेबलची क्युरी राईट करायची. पहिले मेन टेबलची क्युरी मधून डेटा आणण्यासाठी क्युरी काय आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट. ही काय झाली, आपली मेन क्युरी झाली, बरोबर. आता मेन क्युरी नंतर आपल्याला काय करायची, प्राइस नावाच्या टेबल मधून पण डेटा घेऊन यायचा. कोणत्या, प्राइस नावाच्या टेबल मधून. मग काय करायचं, की सिलेक्ट स्टार, स्टार म्हणजे काय सगळं, आणि स्टारच्या पुढे द्यायचा कोमा. काय द्यायचा, कोमा द्यायचा. मेन क्युरी आपली कोणती, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट नावाचा टेबल आहे तो आपला मेन टेबल आहे, त्यामुळे आपण काय केले, त्याची फर्स्ट क्युरी राईट केली. ओके, त्यानंतर जो काही दुसरा टेबल आहे, दुसरा टेबल आपला कोणता आहे, प्राइस नावाचा टेबल आहे. मग प्राइस नावाची टेबलची क्युरी कुठे राईट करायची, स्टारच्या पुढे कोमा द्यायचा, राऊंड ब्रॅकेट घ्यायचा, आणि या राऊंड ब्रॅकेट मध्ये काय करायची, की जे आपली सेकंड टेबल आहे त्या सेकंड टेबलची क्युरी राईट करायची. जसं की मला काय करायची ते, की प्राइस घेऊन यायचे, बरोबर ना. मग मी इथे काय करणार, सिलेक्ट, मला काय आणायची, प्राइस आणायची. फ्रॉम कोणत्या टेबल मधून आणायची, मला प्राइस टेबल मधून. ओके, ठीक आहे, दोन्हीकडे सेम झालंय का टेबल नेम आणि हे, ठीक आहे, काय अडचण. सिलेक्ट प्राइस, फक्त आपल्याला प्राइस आणायची ना. ठीक आहे, समजत नसेल तर मी सांगतो. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट केलं तर काय डेटा भेटणार आहे आपल्याला, प्रोडक्ट आयडी, आणि दुसरं भेटणार आपल्याला प्रोडक्ट नेम, बरोबर. मग मी इथे काय सांगतोय, की कोमा दिला, राऊंड ब्रॅकेट घेतला, क्लोज केला, ओपन केला, क्लोज केला, आणि ह्याच्यामध्ये मी सांगणार ह्या क्युरीने आमचे प्रोडक्ट नेम येते, पण जो काय प्रोडक्ट नेम आहे त्या प्रोडक्टचं काय करायचे, मला प्राइस पण आणायची. प्राइस कुठे, प्राइस नावाच्या टेबल मध्ये. मग इथे क्युरी राईट करायची, सिलेक्ट काय आणायचे आपल्याला, फक्त तिथून प्राइस आणायची. सिलेक्ट स्टार फ्रॉम प्राइस, फ्रॉम कोणत्या टेबल मधून, प्राइस टेबल मधून. विअर, विअर म्हणजे काय, कोणता डेटा आणायचा. मग आपल्याला कोणता डेटा आणायचा आहे, जो काय आमचा प्रोडक्ट नावाचा टेबल आहे, प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्याच्यामध्ये आम्ही काय केले, प्रोडक्ट आयडी, ही आयडी आणि जे काय प्राइस नावाचा टेबल आहे त्यामधली प्रोडक्ट आयडी मॅच झाली तर डेटा घेऊन यायचा, बरोबर ना. ही प्रोडक्ट आयडी आणि दुसऱ्या टेबल मधली प्रोडक्ट आयडी दोन्ही मॅच झाल्या तर डेटा काय येणार आहे आपल्याला, शो होणार आहे. मग तेच सांगतोय मी ते, की जो काय आमचा प्रोडक्ट नावाचा टेबल आहे, कुठे, हा टेबल, हा टेबल मधली ही आयडी आणि
प्राइसिंग नावाच्या टेबल मधली प्रोडक्ट आयडी ह्या दोन्ही मॅच झाल्या तर डेटा घेऊन यायचा, अदरवाईज डेटा आणायची काहीच गरज नाही. मग मी ते सांगतो, प्राइस टेबल मधून प्रोडक्ट मॅच झाली तर डेटा घेऊन ये. झाली क्युरी राईट, आणि ह्या क्युरीला मी आता रन करतो. डेटा कोणता भेटते आपल्याला तो चेक करतो. काय भेटला आता इथे, प्रोडक्ट आयडी किती भेटला, 1 भेटला. त्यानंतर प्रोडक्ट नेम भेटला आपल्याला, आणि त्या जो काय प्रोडक्ट नेम आहे त्या प्रोडक्ट नेमची प्राइस किती भेटली आपल्याला, 100. झालं ना, भेटलं ना आपल्याला, जे पाहिजे होतं ते भेटलं आपल्याला. फक्त एवढं देणार ठेवा, जी आपला मेन टेबल आहे, मेन टेबलची क्युरी आधी राईट करायची, जसं की सिलेक्ट स्टार फ्रॉम जो काही तुमचा टेबल असेल, जसं की आपला प्रोडक्ट टेबल आहे. ओके, एवढं सिंटॅक्स कळाला. आणि त्यानंतर तुम्हाला जो डेटा आणायचा आहे, अजून दुसऱ्या टेबल मधून जो डेटा आणायचा आहे, आता सिलेक्ट स्टार फ्रॉम केलं की प्रोडक्ट नावाच्या टेबल मधून डेटा येणार, बरोबर. त्यानंतर आपल्याला काय करायची की प्राइसिंग नावाच्या टेबल मधून आणायचं. मग स्टारच्या पुढे कोमा द्यायचा, राऊंड ब्रॅकेट घ्यायचा, जी तुमची क्युरी असेल ती क्युरी राईट करायची. एवढा सिंटॅक्स समजलाय बस, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. नेक्स्टेड क्युरीमध्ये मग थोडस तुम्ही हेच राईट करू शकता. जसं की आता तुम्हाला हा पण डेटा आणायचा, पण अजून एक क्युरी रन करायची, तिसरा टेबल, मग काय करायचं, ह्याच्या पुढे कोमा द्यायचा, राऊंड ब्रॅकेट घ्यायचा, ह्याच्यामध्ये दुसरी क्युरी राईट करायची. आता तुम्हाला चौथा टेबल मधून डेटा आणायचा, काय करणार, इथे कोमा देणार, इथे एक क्युरी देणार. तुम्हाला 5व्या टेबल मधून डेटा आणायचा आहे, काय करणार, इथे कोमा देणार, इथे क्युरी राईट करणार. 6वा टेबल आणायचा आहे, कोमा द्यायचा, राऊंड ब्रॅकेट घ्यायचा, क्युरी राईट करायचा. ओके, मग तुमची 10 लाईनीची क्युरी हो, नाही तर 50 लाईनीची क्युरी हो, काही फरक पडणार नाही. फक्त फरक कधी पडणार, तुम्ही जो काही टेबल सिलेक्ट केला, पहिल्यांदा टेबल कोणता सिलेक्ट करायचा, मेन टेबल सिलेक्ट करायचा. ओके, समजलंय, ट्राय करता तेवढं का डोक्यावर न गेलंय. आता तुम्हाला हे समजणार कधी, तुम्ही जेव्हा ट्राय करता, कारण मी जेवढं सांगणार तुम्हाला तेवढं कन्फ्युज होणार. तुम्ही जेव्हा ऍक्च्युअली ट्राय करता, जसं की तुम्हाला समजलं की सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम राईट केलं की डेटाबेस मधून आपल्याला काहीतरी भेटतंय. तुम्हाला असं समजलं ना, जेव्हा तुम्ही ती क्युरी राईट केल्यानंतर मी सांगितलं तुम्ही ही क्युरी राईट केली ना, अख्खा डेटाबेस डिलीट होतो. तुम्ही मान्य करणार आहे का, मी सांगत तोपर्यंत मान्य करता, पण जेव्हा तुम्ही वर्क करता, सर तुम्ही चुकीचं सांगितलं, डेटा डिलीट होत नाही, तो डेटा घेऊन येतो, बरोबर ना. मग जेव्हा तुम्ही क्युरी ट्राय करता, त्या क्युरीवर 2-3 डेमो करता, तेव्हा तुम्हाला समजेल ती क्युरी कशी. आता हे काय झालं, नेस्टेड क्युऱ्या, डेटाबेसमध्ये कॉम्प्लिकेट क्युऱ्या भरपूर साऱ्या असतात. तुम्ही जेव्हा हाताने ट्राय करता, तुम्हाला हे जमली क्युरी, ह्याच्यानंतर दुसरी पण समजेल. ओके, एवढं ट्राय करतात तुम्ही ऑनलाईन मध्ये का रिपीट करू एकदा, नसेल समजलं तर. आता कुणाला काय नाही समजलं ते विचार, का विचारू सगळ्यांना बारी बारी. ऑनलाईन मेंबर समजलंय का नाही. आदिती, वर्षा, कोमल, पूजा, करड, तुम्ही जेव्हा ट्राय करता तेव्हाच तुम्हाला समजेल. तुम्ही अदरवाईज नुसतं तुम्ही लक्ष देत बसला, तुम्हाला थेरटिकल नॉलेज पाहिजे, तुम्हाला काहीच नाही समजलं, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करता तेव्हाच समजेल. ठीक आहे, एवढं ट्राय करा, तुम्ही नोट करून घ्या. नाही समजलं तर एकदा आपण रिपीट घेऊ, नाहीतर विषय सोडून द्या, राहू द्या, करूच ना. एवढं ट्राय करा, झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, सगळ्या क्युरी मी काय करतो, इकडे राईट करतो. मध्ये बस